ओम शांती. आज 12/9/2025 साकार मुरली आहे. बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, तुमचा सर्व शिक्षणाचा आधार आहे बाबांची आठवण. कारण बाबांच्या आठवणीमधूनच आत्मा पावन बनणार आहे आणि आत्म्यावर झालेल्या पूर्वजन्मांचा नाश, विकर्मांचा नाश बाबांच्या आठवणीतूनच होणार आहे. जितकी बाबांची आठवण सतत राहील तेवढी आत्मा प्युअर आणि पवित्र बनू शकेल. बाबा सांगतात की प्रश्नामध्ये विचारतात, बाबा काही मुलं बाबांचे बनवून पुन्हा बाबांचा हात सोडून देतात, त्याचं कारण काय आहे? तर आज बाबा सांगतात की बाबांचे बनले, परंतु बाबा कसे आहेत, बाबा कोणत्या रूपात आहेत, बाबांना यथार्थ व्यवस्थित न ओळखल्यामुळे बाबांचा हात सोडून देतात. काही मुलं तर 10-15 वर्ष होऊन सुद्धा बाबांना सोडून दिलं जातं. बाबा सांगतात असं पद पण भ्रष्ट होतं आणि सजा पण खावी लागते. आज बाबा विशेष लक्ष देतात की मुलांनो, डोळे हे सर्वात घातकी आहे, चंचल आहे. म्हणून बाबा सांगतात की तुमच्या डोळ्यांवर तुमचंच लक्ष पाहिजे आहे. हे डोळे कधीही दोष दृष्टी झाले नाही पाहिजे. ह्या डोळ्यांनी गुणच दिसले पाहिजे आणि गुणच एक दुसऱ्यांना सांगितले पाहिजे, वर्णन केले पाहिजे. आज बाबा विशेष पूर्ण मुरलीमध्ये सांगतात, मुलांनो, ड्रामा प्लॅननुसार सर्व मुलं नंबरवर आहे. कारण राजधानी स्थापन होत आहे. राजधानीमध्ये सर्व नंबरवर असतात. एक साथ सर्व राजे बनू शकत नाही. राजा जर असेल तर तिथे रॉयल राजे महाराजे पण असणार आहे, तिथे प्रजा पण असणार आहे, दासदासी असणार आहे, चांडाल असणार आहे. बाबा सांगतात की या ठिकाणी जसा ज्याचा पुरुषार्थ आहे तसा तो त्या ठिकाणी पद प्राप्त करणार आहे. बाबा सांगतात, मुलांनो, आपल्या स्वतःच्या दृष्टीला खूप खूप शीतल बनवा, शांत बनवा. एक दुसऱ्याचे गुण बघत चला, एक दुसऱ्यांना गुण वर्णन करत चला. बाबांनी आपल्याला ह्या कलियुगाच्या अंती संगमयुगावरती संपूर्ण जगाचं ज्ञान देऊन, जगाची इतिहास आणि भूगोल सांगून बाबांनी आपल्याला मास्टर ज्ञानाचे सागर बनवलेले आहे. तर बाबा सांगतात की तुम्ही सागर आहात, तर तुम्ही सागरासारखंच राहिलं पाहिजे. या ठिकाणी बाबा सांगतात सर्वांना जाऊन तुम्ही बाबांचा संदेश देखील दिला पाहिजे. बाबा सांगतात ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात त्या ठिकाणी दुनिया किती सुंदर आहे. त्याला सत्युग म्हणतात, त्याला स्वर्ग म्हणतात, पॅराडाईज म्हणतात. तिथे रिंचक मात्र सुद्धा खोटं नाटं लबाडी काही नाही आहे, अशांती नाही आहे, दुःख नाही आहे, पीडा नाही आहे. बाबा सांगतात की त्या दुनियामध्ये प्रत्येक गोष्ट अतिसुंदर सत्वप्रधान असणार आहे. अगदी झाडांपासून तर महलांपर्यंत नंबर 1 सर्व गोष्टी क्वालिटीच्या असणार आहे. मग अशा दुनियामध्ये जर बाबा आपल्याला पाठवत आहे तर बाबा सांगतात की तुम्ही किती सुंदर पुरुषार्थ केला पाहिजे. आज बाबा सांगतात की तुम्ही ज्या दुनियामध्ये जाणार आहात तिथे प्रेमाची दुनिया आहे, सद्भावना सर्वांच्या प्रती आहे, आत्मीयता प्रत्येकाबरोबर आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी कोणाही बरोबर ना घृणा, ना द्वेष, ना नफरत कधी केली पाहिजे. बाबा सांगतात की सतयुगामध्ये खूप झाड छोटं होतं आणि कलियुगामध्ये आता तेच झाड खूप मोठं झालेलं आहे. त्या ठिकाणी परिवार छोटा होता, या ठिकाणी परिवार मोठा झालेला आहे. आणि जिथे परिवार छोटा असतो तिथे सुख, शांती, समाधान, धन, संपत्ती हे खूप भरपूर असतं. बाबा सांगतात की या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार आहे, अत्याचार आहे. आणि म्हणून प्रत्येकाचे जे मनं आहेत ते दुःखी आणि कष्टी झालेलं आहे. बाबा आपल्या सर्वांना मधून सांगतात की मुलांनो, थोडासा धीर ठेवा. आणि यासाठी बाबा सांगतात की आता हे दुःखाचे डोंगर, दुःखाचे दिवस तुमच्यासाठी गेले की गेले.
आता तुमच्यासाठी एक नवीन दुनिया येत आहे, सुखाचे दिवस येत आहे. आणि तुम्ही एकदा सुखाच्या दुनियात गेलात की परत तुम्हाला दुःखाचे डोंगर किंवा दुःखाची दुनिया ही बघायची देखील नाही आहे. म्हणून पुरुषार्थ करता करता कधी तुम्ही कमजोर होऊ नका, हार्ट फेल होऊ नका, म्हणजे तुमचं मन कमजोर करू नका. कारण एकदा की मन कमजोर झालं की बाबा सांगतात एक एक कमजोरी आतमध्ये येत जाते. मग हळूहळू बच्चा बाबाचं घर सोडतो, मग हळूहळू सेंटर सोडतो, मग बाबांकडनं बुद्धियोग तुटून जातो आणि मग जो बाबांकडनं येणारा सोर्स असतो तोच आपला या ठिकाणी बंद होतो. जिथून प्राप्ती होते तो सोर्स जर बंद झाला, ते कनेक्शन जर तुटून गेलं, तर मग तुम्ही जगामध्ये कुठेही राहा, तुम्हाला काहीही प्राप्ती होऊ शकणार नाही. म्हणून बाबा सांगतात मुलांनो की आता ज्या पुरुषोत्तम संगमयुगावर जे देवी देवता बनण्याचं ज्ञान बाबा सांगतात, जी पढाई शिकवतात, ते लक्ष देऊन तुम्ही पढाई करा आणि नवीन दुनियामध्ये जाण्याच्या स्वतःला लायक बनवा. पुढे बाबा सांगतात की मुलांनो हा बेहद विशाल एक विश्वरूपी नाटक खेळ चालू आहे आणि ह्या खेळामध्ये प्रत्येकाचा पार्ट हा विभिन्न आहे. प्रत्येकजण आपली भूमिका या ठिकाणी करत आहे. म्हणून या ठिकाणी विभिन्नता असणारच आहे. या नाटकाला तुम्ही साक्षी होऊन नेहमी पाहत चला. बाबा सांगतात की कधीही कुणावरही तुम्ही परेशान होऊ नका. ज्याचा जितका जसा पार्ट आहे तो तर त्या ठिकाणी येऊन अदा करत आहे, पूर्ण करत आहे. ह्या गोष्टीला तुम्ही मनोरंजन म्हणून तुम्ही अनुभव करा. स्वदर्शन चक्र फिरवा आणि इतरांनाही स्वदर्शन चक्राचं ज्ञान द्या. बाबा सांगतात राजा राणी बनायचं असेल तर प्रजासुद्धा बनवली पाहिजे. आज बाबा वरदानामध्ये सांगतात बाबांची प्रत्येक श्रीमत पालन करणारे तुम्ही स्नेही आहात आणि बाबांचे खरे खरे आशिक मुलं आहात. बाबा सांगतात की मुलं जे सदा स्नेही असतात ते प्रेमामध्ये नेहमी लवलीन असतात. बाबा म्हणतात त्यांना बाबांचं प्रेम हे अतोनात मिळत असतं आणि त्यांच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न हे उद्भवत नाही. जिथे प्रेम आहे तिथे कोणत्याही गोष्टी अडचणीच्या वाटत नाही. जिथे प्रेम असतं तिथं सर्व गोष्टी सहज होत असतात. मेहनतीपासून ती आत्मा दूर जाते आणि बाबा सांगतात त्याचा जो आधार आहे, फाउंडेशन आहे, ते पक्का असतं. त्याच्यामुळे पुढे येणारी बिल्डिंग किंवा बनणारी बिल्डिंग ही मजबूत असते. म्हणजे जीवनामध्ये तो आत्मा सहजपणे सफलता प्राप्त करू शकतो. कोणत्याही अवघड स्थानावरती किंवा अवघड प्रसंगी त्याला बाबा मदत करतात आणि बाबा नेहमी सांगतात मुला तुझी एक पावलांनी हिंमत तर माझे 1000 पावलांनी तुला मदत, मी त्याच्यासाठी जबाबदार आहे. अशा वचनाला बाबा स्वतःच वचनबद्ध करून घेत असतात. बाबा सांगतात फक्त तुम्ही त्या वचनाचा अनुभव करा. कारण कधीही सांगू नका. कारणाची निवारण शोधा आणि समाधान स्वरूप होऊन तुम्ही मैदानात या. बाबा तुम्हाला खूप खूप मदत देत आहे आणि बाबा तुमचा आहे. बाबा सांगतात की मुलांनो बाबांची श्रीमत जर तुम्ही पालन करत राहिलात तर ती श्रीमत तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधून हलकं करत असते. अवघड प्रसंगामधून तुम्हाला बाबांची श्रीमत बाहेर काढत असते. फक्त बाबांबरोबर तुमचं दिल मन हे शुद्ध आणि साफ असलं पाहिजे. कधीही हेराफेरी करणारं मन हे नको आहे. बाबा त्याला म्हणतात चतुर सुजान व्यापारी. तो व्यापारी माझ्याशी व्यापार करू शकणार नाही. भगवंताशी व्यापार करणारा मनाने खूप साफ आणि स्वच्छ असावा लागतो. बाबा पुढे म्हणतात की मुलांनो कोणतीही गोष्ट तुम्हाला अनुभव करायची असेल तर तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. फेल म्हणजे नापास. आणि नापास जर झाले तर तुम्ही बाबांच्या शक्तींचा, गुणांचा किंवा मदतीचा तुम्ही अनुभव कधीही करू शकणार नाही. आज बाबा विशेष आपल्याला फार सुंदर लक्ष समोर आणून देतात की मुलांनो
तुमच्या योगाची पावर अशी ज्वाला स्वरूप बनवा. तुम्ही निरंतर बाबांच्या आठवणीमध्ये राहून तुमच्या योग अग्नीची पावर ही इतकी वाढवा की बाबा नेहमी तुमच्यासोबत, जसं श्रीकृष्ण आणि सुदामा ह्या दोघांचं आपसी प्रेम होतं, म्हणून त्याला साथी आणि सारथी असा शब्द होता. बाबा सांगतात की मुलांनो, जर तुम्हाला हा स्वतःचं देहभान विसरायचं असेल आणि बाबांकडनं तुम्हाला अथांग शक्तीची प्राप्ती करायची असेल तर बाबांना स्वतःचं साथी बनवा. जेव्हा आपण बाबांना साथी बनवू तेव्हा तो आपला एका जन्माचा नाही तर तो अनेक जन्माचा तो आपला सारथी होऊन राहील. आणि जेव्हा आपला बाबा सारथी होईल तेव्हा कोणतीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये अवघड असे अनुभव होणार नाही. सर्व कर्मेंद्रिय आपल्या वशमध्ये राहतील, कंट्रोलमध्ये राहतील. बाबा सांगतात एक आहे स्थूल कर्मेंद्रिय आणि दुसरे आहे सूक्ष्म कर्मेंद्रिय. जसं पंचकर्मेंद्रियांना स्थूल कर्मेंद्रिय म्हणतात, तसं आत्म्याच्या सूक्ष्म कर्मेंद्रिया देखील आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार. जसं आत्म्यामध्ये ह्या दोन जर पॉवर आल्या, कंट्रोलिंग पॉवर आणि रुलिंग पॉवर, तर आपल्या स्थूल कर्मेंद्रियांवर सुद्धा मात करण्यासाठी आत्म्याला पॉवर मिळते, शक्ती मिळते आणि त्याच्या आधारेच आपण कर्मेंद्रिय जीत बनू शकतो. जो कर्मेंद्रिय जीत बनला तोच जगत जीत बनला असं मानलं जातं. ओम शांती.